नमस्कार, मी देवेंद्र कृष्णरावजी तळेकर, वार्ड नंबर 3 चे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार। काय सांगणार, कोणते कोणते विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन आपण हे निवडणूक लढत आहात? सर्वात आधी तर इथे इलेक्ट्रिसिटी, वॉटर लाईन, रस्ते सर्व झालेले आहेत। खूप मोठी समस्या म्हणजे ती गटर लाईन। गटर लाईनची समस्या फार आणि सर्वभूम समस्या आहे, सार्वजनिक जी समस्या आहे, मोठी समस्या आहे। त्यासाठी मी रस्त्यावर उतरलेला आणि भारतीय जनता पक्षाने मला मैदानात उतरवले। काय सांगणार, आपला जो प्रभाग आहे, प्रभागच्या कोणत्या कोणत्या समस्या नेमके आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कोणते नवीन विचारधारणा आपण ठेवलेली आहे? सर्वात आधी तर युवकांना रोजगारासाठी माझा प्रयत्न राहील का जे आपल्या ज्या वार्डाच्या आहे त्याच वार्डाचे लोक नगरपंचायतमध्ये लावण्याचा मी प्रयत्न करीन किंवा त्यांना प्रोत्साहन करीन, लावण्यासाठी काहीतरी काम किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे। स्मार्ट बेसासाठी काय नेमकं विजन आहे? आता मानेवाडा रोडला लागून असलेला हा बेसा राहिलेला नाही। न्यू बेसा म्हणजे बेसा असं न्यू नागपूर असे त्याची कीर्ती झालेली आहे। कारण मागील 3 टर्म म्हणजे 15 वर्षापासून माननीय बावनकुळे साहेब आमचे आदरणीय नेते यांच्या प्रयत्नातून खूप विकसित झालेला भाग आहे। आता तुम्ही पाहाल सिटीपेक्षा इथे लोक जास्त संख्या झालेली आहे, लोकांचा उत्साह इकडे जास्त आहे, कल जास्त आहे आपल्या बेसाकडे। आणि त्याप्रमाणे इथे नवीन नवीन मॉल्स किंवा नवीन नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत। बरोबर, आपली जी जनता आहे, प्रेमळ जनता आहे, मतदार बंधू आहे, त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला असणार आहे? मी एवढंच म्हणेन की एवढे जिथेही देशाला विकास कामे झाले भारतीय जनता पक्षानेच केलेले आहे। आतापर्यंत मी जवळपास 19 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, एकनिष्ठ कार्यकर्ता आहे। त्यामुळे पक्षाने ते गोष्टीचा विचार करून मला उमेदवारी दिलेली आहे। त्यांना एवढंच नम्र निवेदन करतो की माझ्या पक्ष कमळ या चिन्हावर बटन दाबून 2 तारखेला मला विजयी करा। मी आपला शब्द खाली जाऊ देणार नाही आणि आपल्या निराश होणार नाही, कारण सर्व कामे भारतीय जनता पार्टीनेच केलेले आहे। त्यामुळे सर्व 17 नगरसेवकांनी आणि 1 नगराध्यक्ष कीर्तिदाई बडोले यांच्या बटनावर 2 तारखेला बटन दाबून विजयी करा।